लहान भक्तांना सप्रेम जयगुरु. आज आपल्यासोबत मूळचे वरखेड या गावातील बेलूरकर परिवारातील आद्य ग्रामगीताचार्य रामकृष्णदादा बेलूरकर, विदर्भाचे दासगणू यांचे एक चिरंजीव आपल्यासोबत आहे. आणि दादांचा ज्या वास्तूमध्ये काही काळ निवास झाला त्या ठिकाणी आपण सेवाग्राम येथे आहोत. दादा जय गुरु. जय गुरु दादा. जय लहानूजी. जय लहानूजी. सर्वात आधी तुमचा परिचय द्या. माझं नाव सुरेंद्र बेलूरकर. तसं मला गावामध्ये विठ्ठल म्हणतात. अच्छा. आणि सुरेंद्र नाव खूप कमी लोकांना माहित आहे. हो. तर मी सेवाग्राम हॉस्पिटलमध्ये मेडिकल सोशल वर्कर या पदावर कार्यरत आहे. बरोबर. आणि ज्या वास्तूमध्ये आपण आपली आज मुलाखत घेत आहे, हो, तर या ठिकाणी बाबांचे 3 वर्ष गेले. हो. आणि आडकोजी महाराजांचा जो काही लीलामृत ग्रंथ जो काही आहे, हो, तो याच रूम मध्ये बाबांनी शेवटल्या 84, 85, 86 या वर्षामध्ये पूर्ण केला. तर असा माझा परिचय. हो. तर तुम्ही श्री संत लहानूजी बाबा यांचं जे चरित्र आहे, जीवन चरित्र, ते त्या काळामध्ये खऱ्या अर्थानं जे लिहून ठेवलं त्याच्यात फार मोठा सिंहाचा मोलाचा वाटा आद्य ग्रामगीताचार्य रामकृष्णदादा बेलूरकर यांचा आहे. तर थोडासा त्यांच्या कार्यावरती प्रकाश टाका. त्या काळामध्ये ते प्रवास कसा करायचे, काय करायचे याबद्दल सांगा. दादांचा जो प्रवासाचा जर काळ जर म्हटला, हो, तर बाबा आम्हाला वर्षभर कधीच भेटले नाही. बरं. ज्यावेळेस वरखेडला आडकोजी महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव राहत होता, हो, ते फक्त 10 ते 15 दिवस बाबांचे वरखेडमध्ये जात होते. बरं. तर बाबा 15-20 दिवसात वरखेडला आले. हो. आणि लगेच बिलकुल त्याच दिवशी जर जायचं काम जर आलं तर बाबा आम्हाला सांगत होते, तुम्ही आता लगेच 11 वाजता लगेच तुम्ही एसटी आलेली आहे, हो, तुम्ही पोस्टात जा. अच्छा. तर पोस्टात एवढ्यासाठी हो, की कारण बाबा 1 महिना येत नव्हते आणि त्या पोस्टामध्ये जे काही पत्र येत होते, हो, ते पत्र पाहायला जातं. आम्ही वरखेडला मग पोस्टात गेल्यानंतर हो, त्यावेळेस जर गावात 50 पत्र जर येत होती तर त्यामधले 20 ते 25 पत्र बाबांचे राहत होते. अच्छा. आणि लगेच मग ते 10-15 मिनिटांमध्ये पूर्ण पत्र पाहून ते पूर्ण त्या समोरचा प्रवासाचा पूर्ण आपला शेड्यूल तयार करत होते. असं काय. तर बाबा म्हणजे त्या तरुण वयात माणसांनी किती काम करायला पाहिजे, हो, म्हणजे गावात राहतच नव्हते. आपली पिशवी काढली, हो, त्याच्यात 5-6 पुस्तकं, आपले 10-15 पुस्तकं टाकले, हो, 1-2 धोतर टाकले की बाबा प्रवासाला. बरोबर. तर लहानूजी महाराज, आडकोजी महाराज, तुकडोजी महाराज, सत्यदेव बाबा, हो, मारुती महाराज यांचं साहित्याचे जे काही वेगवेगळ्या गावात जे काही समजा लोक वगैरे बसलेले होते किंवा त्यांना जे काही छोटे मोठे अनुभव लोक सांगत होते, हे पूर्ण त्यांनी साहित्य गोळा करण्यासाठी अहोरात्र फिरत राहिले, संकलन करण्यासाठी. मग एखाद्या व्यक्तीने सांगितलं की नाही लहानूजी महाराजांचे तिथे असे असे भक्त आहेत, लगेच तिथे जाणे, त्यांच्याकडून माहिती घेणे. आणि त्यावेळेस मग ही एवढी मोठी ग्रंथ संपदा तयार झाली. हो, खऱ्या अर्थानं ती जर ग्रंथ संपदा नसती, तुम्हा आम्ही जे लहानूजी बाबांना पाहिलेलं नाही, आडकोजी बाबांना पाहिलेलं नाही. आता आम्ही लहानूजी महाराजांना मी पाहिलेलं नाही, बरोबर आहे, परंतु लहानूजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवामध्ये दर वर्षाला आम्हाला 3घही भावंडांना बाबा घेऊन जात. बरोबर. तर ज्या वेळेस आता तर भरपूर काम झालेलं आहे, हो, त्यावेळेस फक्त लहानूजी महाराजांची ते एक छोटीशी कुटी, हो, आणि ते थोडं ऑफिस होतं. हो. परंतु त्या ठिकाणी म्हणजे लहानूजी महाराज आम्ही पाहिले नाही, पण लहानूजी महाराजांच्या रूपात आम्ही अत्रे महाराज पाहिले. बरोबर आहे. कारण ज्यावेळेस अत्रे बाबा आणि बेलूरकर दादा तिथं त्यावेळेस काम करत होते, हो, आणि ज्यावेळेस मग अत्रे महाराजांना बाबांनी तळेगावच्या आश्रमात आणलं, तर एक काही न शिकलेला व्यक्ती, हो, लहानूजी महाराजांच्या फक्त शेती विभाग सांभाळत होते. हो, शेती विभाग सांभाळता म्हणजे भजन नाही, पूजन नाही, काही वाणी नाही, काही बोलणं नाही, कशावर काही असा अभ्यास नाही, फक्त लहानूजी महाराजांच्या संस्थांमध्ये शेती डिपार्टमेंट सांभाळत होते, त्याची सेवा देण्याचा. पण त्यामधून त्यांना असा अंग चढला, हो, की आज जे काही लहानूजी महाराजांचा जो काही भक्त परिवार आहे, हो, तर लहानूजी महाराज, बेलूरकर दादा, त्यानंतर अत्रे महाराजांचं नाव येते. बरोबर. तर त्यांची वाणी नव्हती नाही, परंतु त्यांचं जे काही काम होतं ना, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं, लहानूजी महाराजांचं रचनात्मक काम त्यांनी समोर नेलं. बरोबर. म्हणजे भजन पूजन हा एक वेगळा भाग दादा, परंतु ज्यावेळेस टाकरखेडला ज्यावेळेस की रामधून वगैरे निघत होती,
टाकारखेडला रामधून निघत असताना मग ती रामधून पूर्ण गावाची कशी होईल. मग अत्रे बाबा स्वतः तिकडल्या बौद्ध पुऱ्यामध्ये जाऊन वगैरे त्या एरियात मग रामधुनीमध्ये त्यांचे लोक वगैरे भगवान गौतम बुद्धाचा फोटो कसा ठेवणार, बाबासाहेबांचा फोटो कसा ठेवणार, मग त्या एरियामध्ये स्वच्छता कशी होईल, मग त्या एरियामध्ये जयघोष. तर महाराजांना अपेक्षित असलेलं काम ह्या दोन्ही लोकांनी केलं. सोबतच मग लहानोजी महाराजांचं नाव झालं. अंधश्रद्धेला थाराही नाही, अंधश्रद्धेला बिलकुल थारा नाही. तुम्ही जर मानव विकास आश्रम मध्ये जर समजा पाहिलं, बरोबर, तर फक्त रियालिटी काम म्हणजे काम म्हणजे काम. आणि अत्रे महाराजांचा प्रसंग सांगतो, कारण कसं ते लहानोजी महाराजांचं तर आम्हाला जीवनचरित्र माहित नाही, ते पूर्ण आम्हाला ग्रंथामधून माहित झालं, पण आम्ही अत्रे महाराजांचं रूप पाहिलं, लहानोजी महाराजांचं. सांगा ना प्रसंग. तर त्यांचा प्रसंग असा की स्वतःच भाषण टेप करत होते अत्रे महाराज. असं काय? हो, स्वतःच भाषण टेप करत होते. बरं. त्यावेळेस मग आम्ही त्यांना थोडस मोबाईल वगैरे टेप वगैरे ते सर्व आणून दिलं. आणि मग त्यांना, महाराज तुम्ही बोला बरं. आणि बोलल्यानंतर मग 5 मिनिटानंतर त्यांना तेच भाषण आम्ही ऐकू देतो अत्रे महाराजांना. अत्रे महाराज म्हणजे माझं मलाच समजून नाही राहिलं, म्हणजे काय बोललो, मी काय बोललो तर. आणि एवढ्या स्पीडली बोलत होते, ओघच त्याचा जबरदस्त होता. परंतु नंतर त्याला कळलं की माझं बोलणं मलाच कळत नाही. तर आता शेवट अत्रे महाराज जे आहे ना, जे काही प्रभावी मांडणी करत होते, तर त्यांनी त्यावर अभ्यास केला स्वतः. हो. तर लहानोजी महाराजांचा जो काही आध्यात्मिक वारसा आहे, आध्यात्मिक वारसा त्यांनी त्यांच्या वाणीमधून नाही, पण त्यांनी त्यांच्या कामामधून अत्रे महाराजांनी सिद्ध केला, कृतीमधून. हो. मग गावागावात मुलं कसे घडणार, सामुदायिक प्रार्थना पूर्ण गावाची कशी होईल, रामधून गावातल्या प्रत्येक एरियामधून कशी देईल. आणि काही त्यांनी 3-4च भजनं लिहिले आहेत. 13 ग्रामगीताचे म्हणजे त्यांचं एक भजन आहे, म्हणजे अत्रे दादांनी लिहिलेलं. अत्रे दादांनी 13 ग्रामगीताचे जीवन होगा सार, उदासी मन काय कोपिरे. खूप अनुभव आहे दादा, किती सांगावं. म्हणजे या ठिकाणी अत्रे महाराज आले. हो, या ठिकाणी अत्रे महाराजांची मला 2 वेळा सेवा करण्याची संधी भेटली. बरोबर. एक वेळा अत्रे महाराजांना थोडं आश्रम मध्ये वगैरे काही लोकांनी त्रास दिला होता. बरोबर. तर त्यांच्या नाकाला वगैरे लागलं होतं. कुठल्या मानव विकास आश्रम मध्ये. हो. तर त्यांनी सेवाग्राम मध्ये भरती केली. आणि ज्यावेळेस अत्रे महाराज गेले ना, त्यावेळेस शेवटच्या प्रसंगातला मी साक्षीदार आहे. असं काय? म्हणजे बाबांचा दुसऱ्या दिवशी 3रा पुण्यतिथी उत्सव होता. आणि आदल्या दिवशी मग आम्ही सर्व तयारीला गेलो. माझ्यासोबत माझे सर्व लहान लहान मुलं वगैरे सर्व होते. म्हणजे जे की आम्ही 6 लोक होतो आश्रमात तळेगावच्या, त्यामध्ये सर्वात जास्ती वयाचा मी होतो. असं. तर शेवटला प्रसंग पूर्ण अत्रे बाबांचा मी पाहिला. अच्छा. खूप आठवणी आहे. हो. तर दादा, तुम्ही ज्या काही थोडक्यात अत्रे दादा, रामकृष्ण दादा बेलूरकर, तुमचे आद्य ग्रामगीताचार्य रामकृष्ण दादा बेलूरकर यांच्याबद्दल माहिती सांगितली. श्री संत लहानोजी बाबांचा त्यांना कसा कृपा हस्त होता याबद्दल सुद्धा सांगितलं. भरपूर आठवणी आहे दादा. म्हणजे कसं होते, आता नेमकं तुम्ही जे काही प्रश्न विचारता त्यावर नेमकं तेवढंच बोलणे. बरोबर. एवढा मी आता अत्रे बाबांचं पुस्तक पूर्ण हे केलेलं आहे. अच्छा. हा, म्हणजे त्यांच्या पूर्ण जीवनचरित्रावर पूर्ण. कारण कसं आहे, त्यांचा शेवटला प्रसंग तर आमच्या समोर म्हणजे माझ्या समोर तर घडला, पण वरखेडचं घरी म्हणजे लहानोजी परिवारांनी आमच्या वरखेडचं घर बांधून दिलं. सर्व वरखेडचं जे काही दादांचं घर आहे ते बांधायला सर्व टाकरखेडची मंडळी होती. हो हो. अत्रे महाराजांनी तिथं पावे खोदले. तर भरपूर आठवणी आहे. हो. तर आज तुम्ही जे काही अनुभव सांगितले याकरता मी तुमचा आभारी आहोत. जय गुरु. जय गुरु. समर्थ लहानोजी महाराज की जय.